नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूया झटपट मसाले भात. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा घेतला आहे. तो आता मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे मी. आणि इथे काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये दालचिनी, तमालपत्र, लवंगा आणि काळी मिरी घेतली आहे. हे मसाले मी गॅसवर पातेल्यामध्ये तेलामध्ये घातले आहेत. आणि आता वरून हा मिक्सरला लावलेला कांदाही घालणार आहे आणि तो छान परतून घेणार आहे. साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. कांदा आता छान कच्चेपणा जाईपर्यंत परतवायचा आहे. आता त्यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत. इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहे. हे अर्धा चमचा मीठ आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आता इथे मी घरगुती गरम मसाला घातला आहे आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट पण घातली आहे. आता तेही छान तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले सर्व. कांदा मिक्सरला लावून घेतल्यामुळे ना भात असा छान मिळून येतो, त्यामुळे मी मिक्सरला लावला आहे कांदा. आता इथे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि ती छान परतून घेणार आहे. भाज्यांमध्ये मी इथे फक्त एक बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे आणि कोणत्याच भाज्या मी घातलेल्या नाही आहेत. आता त्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथीसुद्धा घातली आहे. कसुरी मेथीमुळे जरा वेगळाच फ्लेवर येतो. आता त्यामध्ये मी मुठभर शेंगदाणेसुद्धा घातले आहेत, कारण भाज्या काहीच नाही आहेत, त्यामुळे शेंगदाणे तर घरात असतातच आपल्या. आता हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. मसाले कच्चे राहता कामा नयेत. आता छान तेल सुटले आहे. आता त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. छान स्वच्छ धुवून घेतले आहेत तांदूळ. हे तांदूळ 2 वाट्या आहेत. तांदूळसुद्धा तेलावर छान परतून घ्यायचे आहेत पूर्ण मसाला लागेपर्यंत, आणि थोडे भाजले गेले पण पाहिजेत ते. असे हाताला हलके लागले पाहिजेत, म्हणजे तांदूळ भाजले आहेत असं समजायचं. आता त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे. लिंबाच्या रसामुळे भात छान मोकळा मोकळा होतो. आता त्यामध्ये 4 वाट्या गरम केलेलं पाणी घालायचं आहे. 2 वाट्या तांदूळ आहेत, त्यामुळे मी 4 वाट्या पाणी घेतले आहे. आता छान एकत्र मिक्स करून छान त्याला उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, इथे छान आता उकळी आली आहे भाताला. आता पाणी सुकेपर्यंत 5 मिनटं तसाच गॅस बारीक करून ठेवायचा आहे. आता भातामधील पाणी बऱ्यापैकी सुकले आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. अशी भातामध्येच कोथिंबीर घातल्यामुळे फ्लेवर खूपच मस्त येतो भाताला, आणि हा तर मसाले भात आहे, त्यामुळे कोथिंबीर तर पाहिजेच. आता भातामधील पाणी छान सुकले आहे. त्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर वाफ आणायची आहे 2 ते 3 मिनटं. हे बघा, इथं आपला भात आता तयार आहे मस्तपैकी. छान वाफ आली आहे त्याला. आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर हिट करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आता भात खाण्यासाठी तयार आहे, सोबत लोणचं आणि पापडासहित. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.